कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही. संजय राऊत संकुचित विचार करणार नाहीत. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेनंतर पवारांची सामोपचाराची भूमिका. शरद पवार आमचे महादजी शिंदे. दिल्लीतील कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. तसंच राऊतांकडून शरद पवारांना सेनापतीची उपमा. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा. ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल. सुरेश धस यांचा इशारा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंतचा रेट. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. आता कागदांवरचा लढा सुरू. मुंडेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. हवं तर माझ्यावर 200 कोटींचा खटला भरा. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना आव्हान. स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही. सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही. धनंजय मुंडेंची माहिती. आरोपांवर बोलण्यासारखं काही नाही म्हणून मुंडे तोंड लपवतायत. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर करुणा मुंडेंची टीका. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचं खच्चीकरण. सरकारनं दमानियांची एसआयटी चौकशी करावी. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा मेल. धमकी प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं तर आम्ही धमक्यांना घाबरत नाही. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. आव्हाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी. नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं. अभिजित पवारांचा आरोप. मी धक्का पुरुष. कोण किती धक्के देत आहे ते बघूया. मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. एप्रिल किंवा मे मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीवेळी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यात 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा बांगलादेशवर 6 विकेटनं विजय. शुभमन गिलची नाबाद शतकी खेळी तर रोहित शर्माची 41 धावांची खेळी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.